याआधी काही जिल्ह्यांच्या निवडणुकीच्या बाबतीत जिथे इतर समाजाची लोकसंख्या जास्त होती तिकडे ओबीसीच्या आरक्षणाखाली जी निवडणुका झाली होती ते रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक कायदा करण्याचा निर्णय घेतला। 50% मर्यादेच्या खाली जिथे आदिवासीची लोकसंख्या जास्त असेल त्यांच्या आधारावर त्यांना आरक्षण मिळतील आणि त्या जिल्ह्यामध्ये 50%च्या आत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या आरक्षण वगळता जे शिल्लक असेल त्या जिल्ह्यामध्ये ओबीसीला तितका टक्केवारी आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये 27% आरक्षण ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी देण्यासाठी कायदा करण्यात आला। काही लोक याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान लोकांनी दिलं होता। आज त्याला स्थगिती देण्यात आलेली अशी बातमी येते। निश्चित रूपाने त्या आदेशाचा अभ्यास करून काय ऑब्झर्वेशन आहे त्याचा अभ्यास होईल आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आणि काही लोकांना ओबीसीवर अन्याय करायचा आहे, समोर त्याचा विरोध ते करत नाही। देशातून आरक्षण संपलं पाहिजे असे मानसिकता असणारी लोक वारंवार मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल याच्या बाबतीत न्यायालयीन जे लोक लढा लढण्यासाठी जात आहेत हे सगळ्या लोकांच्या मागे काही एक विशेष विचारधारेची लोक आहेत ज्यांना या देशात आरक्षण नको। निश्चित रूपाने सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला आहे त्या देशात आरक्षण नको। निश्चित रूपाने सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला आहे त्या बाबतीत अभ्यास होईल। अभ्यास करून सुप्रीम कोर्टच्या समोर 50%च्या मर्यादेच्या आत जिथे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या कमी आहे तिकडे 27% आणि तिथे जास्त असेल ते मर्यादेच्या आत आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे। कायदा करण्यात आलेला आहे। निश्चित रूपाने विधानसभा हे अस्तित्वात नसताना त्याच्या बाबतीत अध्यादेश काढण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे त्याचा अभ्यास करून पुढे कसं जायचं त्या बाबतीत निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून कारवाई होते। काही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यात जवळपास 105 नगरपंचायती त्याचबरोबर गोंदिया भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे। 21 डिसेंबरला त्याचं मतदान आहे। या निवडणुका स्थगित करून त्या पुढे ढकलाव्या जोपर्यंत निकाल लागत नाही अशी सरकारची भूमिका असणार आहे। बघा आजच तो आदेश पारित झालेला आहे। त्याचा अभ्यास करून या निवडणुका सगळ्या आरक्षण सोबतच जाहीर करण्यात आलेली आहे। मग या आदेशाच्या त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत किती इम्पॅक्ट होणार आहे किंवा भंडारा गोंदियाच्या निवडणुकीच्या बाबतीत काय इम्पॅक्ट होणार आहे निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग असेल नगर विकास विभाग असेल LNGD असेल या सगळी लोक बसून याचा अभ्यास करतील आणि काय त्याचा इम्पॅक्ट होणार आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय पावलं उचलायची आहे निश्चित रूपाने सरकार याचा विचार करून पुढचा निर्णय घेईल। सर आपण अशी पहिली भूमिका मांडलेली की ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको हीच भूमिका आता पण कायम राहील का? नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षण शिवाय कुठलीही निवडणुका नको। इतर राज्यांमध्ये जे कायदा आम्ही पारित केला कॅबिनेटने किंवा त्याचा अध्यादेश निघाला तसे कायदे या देशात कल 7 दिसंबर 3:30 बजे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली में आयोजित की गई है जिसकी अध्यक्षता पवार साहब करेंगे और सभी राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य विशेष आमंत्रित लोगों को बुलाया गया है और उसमें राजनीतिक परिस्थिति पे चर्चा होगी। आगामी पार्टी का जो चुनाव करना है पार्टी के अंतर्गत उसको लेके कार्यक्रम बनाया जाएगा।
और अन्य जो भी एजेंडा होगा उस पर चर्चा करने का काम किया जाएगा। और महाराष्ट्र से भी कई मंत्री उसमें विशेष निमंत्रित सदस्य हैं, वे सभी लोग उस बैठक में जाएंगे। सर या बैठकीत नेमकी 7 डिसेंबर 3:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य हे सगळे उपस्थित राहणार आहे। काही मंत्री त्या कार्यकारिणीचे सदस्य आहे आणि काही लोकांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे। त्या बैठकीमध्ये निश्चित रूपाने पक्षाच्या अंतर्गत जी निवडणूक आहे त्याच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होईल आणि आजच्या राजकीय परिस्थितीबाबत पण चर्चा होईल आणि आणखीन जे विषय असतील एजेंडेवरचे काल कार्यकारिणीमध्ये वितरित होईल। विशेष निमंत्रितांमध्ये साधारणपणे कोण सहभागी होणार आहे? नाही, बरेचसे मंत्री आहेत ज्यांना विशेष निमंत्रित कर सदस्य म्हणून बोलवण्यात आलेले आहे आणि ते लोक उद्या जाणार आहे। प्रामुख्याने ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर एक काँग्रेस संदर्भात चर्चा झाली, तो मुद्दा या बैठकीत आणि तो मुद्दा या बैठकीत ममता बॅनर्जी, UPA विरोधकांच्या एकजुटी असं कुठलाही एजेंडा नाही, पण राजकीय परिस्थितीवर निश्चित रूपाने चर्चा होणार आहे। हाँ, ये कल 7 दिसंबर 3:30 बजे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली में आयोजित की गई है, जिसकी अध्यक्षता पवार साहब करेंगे और सभी राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य, विशेष आमंत्रित लोगों को बुलाया गया है और उसमें राजनीतिक परिस्थिति पे चर्चा होगी। आगामी पार्टी का जो चुनाव करना है पार्टी के अंतर्गत, उसको लेके कार्यक्रम बनाया जाएगा और अन्य जो भी एजेंडा होगा उस पर चर्चा करने का काम किया जाएगा। और महाराष्ट्र से भी कई मंत्री उसमें विशेष निमंत्रित सदस्य हैं, वे सभी लोग उस बैठक में जाएंगे। सर या बैठकीत नेमकी